इंजिनियर एक असं प्रोफेशन ना ज्याशिवाय दुनिया चालू शकते. जिथं ऍडमिशन घेण्यासाठी भरपूर मुलं धडपडतात, पण शेवटी काही ना काही तर कारणानं फेल होऊन बाहेर पडतात. काही काहींना जॉब मिळत नाही, काही काही इंजिनिअरिंग सोडून दुसऱ्या फील्ड मध्ये काम करतात. पण 4 वर्ष ना इंजिनिअरिंगची कॉलेज लाईफ जातात. हा एपिसोड असाच आहे जे इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंगची कॉलेज लाईफ म्हणजे काय हे एका गमतीशीर पद्धतीनं, एका उपहासात्मक पद्धतीनं सांगितलंय. त्यामुळे हा एपिसोड सगळ्यांसाठी आहे. जे इंजिनियर आहेत, जे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि प्रत्येकासाठी हा एपिसोड आहे. मी तेजस हा एपिसोड डेडिकेट करतो त्या सर्व इंजिनियरला ज्यांच्यामुळं ही दुनिया चालते. अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग देशातलं सर्वात मोठं प्रोफेशन. इथं दरवर्षी लाखो जण ऍडमिशन घेतात. दरवर्षी लाखोच्या संख्येनं डिग्री घेऊन बाहेर पडतात. प्रत्येक विद्यार्थी जवळपास आयुष्यातले 4 वर्ष हे इंजिनिअरिंग साठी घालवतो. हेच इंजिनिअरिंग म्हणजे काय, कसं असतं इंजिनिअरिंग, अगदी गमतीशीररित्या या एपिसोड मध्ये बघूयात. हा एपिसोड मी 3 भागात डिवाइड करतो. एक म्हणजे ऍडमिशनची तयारी आणि ऍडमिशन प्रोसेस, दुसरं म्हणजे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे, आणि शेवटचं आणि फायनल म्हणजे प्लेसमेंट आणि पोस्ट इंजिनिअरिंग. तर ऍडमिशनची तयारी, खरं तर आपल्या देशात ऑफिशियली ऍडमिशनची तयारी 12वी पासून सुरू होते. खास करून इंजिनिअरिंगला ज्यावेळेस जर घेणारच असेल, जर गोल ठरलेला असेल, तर ऍडमिशनची तयारी 11वी-12वी पासून सुरू होते. पण अनऑफिशियली इंजिनिअरिंगची तयारी पाळण्यात असल्यापासून. कारण काय, तर आपले पालक ज्यावेळेस मुलगा पाळण्यातच असतो त्यावेळेस ठरलेला असतो, मेरा बेटा इंजिनियर बनेगा. त्यामुळे लहानपणापासून ना सतत डोक्यावर हॅमरिंग केलेलं असतं की मोठं झाल्यावर फक्त इंजिनियरच व्हायचं, दुसरं काय व्हायचंच नाही. त्यावेळेस त्याला इंजिनिअरिंगचा ई पण येत नसतो. सारखं प्रत्येक जण म्हणतंय मोठेपणी इंजिनिअरिंगलाच घ्यायचं ऍडमिशन. आपण इंजिनिअरिंगला का हे कोण सांगतच नाही. असंच करत करत 10वी पास होतो, 11वी पास होतो. 11वीत जरा डोक्यात हवा चढलेली असते, कारण शाळेतून नुकतं आलेला असतोय बाहेर, मग कॉलेजची हवा जाते डोक्यात. त्यामुळे 11वीचा अभ्यास वगैरे काही माहित नाही. मग 12वीत गेल्यावर मग हळूहळू प्रेशर यायला लागतं बोर्डाच्या एक्झामचं. बोर्डाची एक्झाम झाल्यावर मग जेई, सीईटी या इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा. जेई देणारे विद्यार्थी अगदी थोडेच असतात जे एकदम क्लिअर असतात की आपल्याला आयआयटी मध्ये. बाकीचे जेई देणारे विद्यार्थी जस्ट द्यायचंय म्हणून द्यायचं, आम्हाला पुढचं काय, म्हणजे थोडक्यात म्हणजे काय क्लिअरच नसतं की इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे, नुसतं घ्यायचं आहे इंजिनिअरिंगला, कुठं घ्यायचं माहिती. त्यामुळे जेई सीईटीची तयारी अशीच जाते. हा, आता याला पण एक्सेप्शन आहेत. अगदी थोडे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात, त्यामुळे ते होतात, त्यांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये किंवा पाहिजे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतात. पण बाकीच्यांबद्दल काय, जे सहज इंजिनिअरिंगला जायचं म्हणून जातात. ज्यावेळेस जेई सीईटी होते त्यावेळेस रिझल्ट लागतो, मग हळूहळू प्रेशर यायला लागतं. कुठलं कॉलेज. जेई मध्ये तर मार्क पडले नाहीत, आयआयटी स्वप्न तिथंच भंगलं. त्यामुळे आयआयटीचा नाद सोडला. नंतर एनआयटीचा नाद सोडला. पुढं गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या एरियातले, तिथं पण जर सीईटी मध्ये मार्क कमी असले तो पण नाद सोडला. सीईटी मध्ये बऱ्यापैकी मार्क पडले तर मग लोकल कॉलेजला ऍडमिशन. आता ऍडमिशन करायचं म्हणलं ना की ते एक वेगळीच प्रोसिजर असते. त्या ऍडमिशन प्रोसिजर मधून जातानाच कळतं की इंजिनिअरिंगला जातोय म्हणजे काहीतरी रिस्क घेतोय, आणि एवढी लेंदी प्रोसेस असते. कॅप राऊंड, तिथून कॉलेज निवडणं, ऍक्च्युअल ऍडमिशन प्रोसेस करणं, हे वेगवेगळं असतं, प्रत्येक कॉलेजचं ठरलेलं असतं. आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना या ऍडमिशन मध्ये पण कितीतरी कॅटेगरी आहे. मेजॉरिटी कॅटेगरी 2-3 असतील, ज्यांना लहानपणापासून इंजिनिअरिंग करणारे. दुसरं म्हणजे कोण तर सांगितलंय आणि आपल्याला करायचंच आहे म्हणून इंजिनिअरिंग करणारे. आणि तिसरं म्हणजे दुसरीकडे कुठं मिळालं नाही, माझा मित्र तिकडे गेलाय म्हणून मी इंजिनिअरिंग करतो. फायनली बंदा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत, रडत खडत का होईना पण ऍडमिशन घेत. इथून सुरू होते 4 वर्षाची इंजिनिअरिंगची लॉंग जर्नी. आधीच 11वी-12वीत आलेला असतोय, 12वी मध्ये सो कॉल्ड अभ्यास करून थकलेला असतोय. त्यामुळे त्याला वाटतं की एफवाय मध्ये निवांत राहील. पहिल्याच दिवशी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये अशी काय एंट्री घेतोय ना, जणू मी त्या कॉलेजचा भाईच होणार आहे. सगळं कॉलेज फक्त आपल्या इशाऱ्यावर चालणार आहे. अशी एंट्री मारल्यावर नंतर मग त्याला कळतं की आपल्यासारखेच किती जण. अर्थात हे फक्त पोरांसाठी नाही, पोरींसाठी पण आहे. सो कॉल्ड पापा की परी तो मैं हूं. त्यामुळं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर हे असं काय डोक्यावर बसतं की इंजिनिअरिंग इंटरेस्टिंग वाटायला लागलं. म्हणजे एफवाय म्हणजे फर्स्ट इयर मध्ये अभ्यास तर करायचा नसतो, कारण कंटाळलेला असतो 12वीचा अभ्यास करून.
आधीच बोर्डाचं टेन्शन, मग त्यात इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनचं, JEE-CETचं घेतलं असेल तर टेन्शन ते वेगळं. त्यामुळे FY मध्ये नो अभ्यास, ओनली मस्ती. आपल्या देशात इंजिनिअरिंगची एवढे ट्रेड्स आहेत, एवढे ब्रँचेस आहेत ना, चला एकदा वाचून टाकतो. इंजिनिअरिंगचे ब्रांचेस असे आहेत की एरोनॉटिकल, टेक्सटाईल, मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल, रोबोटिक्स, पॉवर, एरोस्पेस, मेकॅनिकल, स्ट्रक्चरल, इंडस्ट्रियल, मराईन, पेट्रोलियम, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, मेटॅलर्जिकल. एवढे ब्रांचेस आहेत, पण अगदी कमी लोकांना एवढे ब्रांचेस माहित असतात. मेजॉरिटी लोकांना एवढंच माहित असतं की इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कॉम्प्युटर, जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल. बस या ठराविक ब्रांचेस शिवाय ना पालक पुढे जातात ना विद्यार्थी पुढे जातात. आणि तेवढंच माहित असतं लहानपणापासून घरात कोणतर मेकॅनिकल इंजिनियर झालेलं असतं, कोणतर सिव्हिल इंजिनियर झालेलं असतं, त्यामुळे त्याच्याकडे बघून आपण आपली वाटचाल सुरू करतो. असू दे, फायनली इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलंच आहे, तर आता फर्स्ट इयर सुरू होतं. पण सुरू कसं होतं हे त्यालाच कळत नाही. जवळपास फर्स्ट इयर हे असंच जात, नवनवीन ओळखी निर्माण करण्यात, मग वेगवेगळे डिपार्टमेंट बघायचे. पहिला जायचं ते कॅन्टीन मध्ये. खरं तर फर्स्ट इयरची 60 ते 70% अटेंडन्स ही कॅन्टीन मध्ये असते. फर्स्ट इयर मध्ये ना आपलं इम्प्रेशन कसं पाडायचं हेच प्रत्येक जण बघतो. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, ना कॉन्सेप्ट क्लिअर ना बेसिक क्लिअर, फक्त एन्जॉय फर्स्ट इयर मध्ये चाललेला असतो. अर्थात एन्जॉय पाहिजे, 12वीची एक्झाम देऊन आलोय ना एवढी. आता एन्जॉय नाही करणार तर म्हातार झाल्यावर करणार का एन्जॉय? मग एन्जॉय पाहिजे की असं कसं करत 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 FY ची एक्झाम येते, त्यावेळी काय करायचं? एक तर अभ्यास केलेला नसतो. आता सध्या ऑनलाईन एक्झामचा मोड सुरू आहे, त्यामुळे निवांत आहे. शेजारी आपलं गुगल आहे सगळे उत्तर द्यायला. ऑफलाईन असताना सुद्धा इंजिनिअरिंगची मुलं एका रात्रीत एका वर्षाचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करतात. हीच इंजिनिअरिंगच्या मुलांची खासियत आहे. रात्रभर नुसतं अभ्यास करायचा, फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी. वर्षभर एन्जॉय, रात्रभर अभ्यास. 1 किंवा 2च दिवस अभ्यास करायचा, पण अख्खं इंजिनिअरिंग पालतं घालायचं ना त्या एका रात्रीत, की समोरच्याला वाटलं पाहिजे इंजिनिअरिंगचा सगळा अभ्यास झाला. असंच FY उलटून जातं, मग नंतर येते SY सेकंड इयर. त्यावेळेस जरा मॅच्युरिटी लेवल थोडी वाढते. थोडं का होईना सिनियर होतो. अर्थात सिनियर झालोय म्हणजे जरा रुबाब वाटतो, कारण सगळं कॉलेज तर माहित असतं, सगळे शिक्षक माहित असतात कोण कसं आहे काय. मग सेकंड इयर मध्ये जरा भाईगिरी वाढते, जरा मॅच्युरिटी वाढते, जरा कॅन्टीनची अटेंडन्स वाढते. मग एका पॉइंटवर कळायला लागतं की आपल्याला इंजिनिअरिंग मधला अजून नाही काय. थोडा अभ्यास सुरू होतो. सेकंड इयर मध्ये वेगवेगळे विषय यायला लागतात आणि मग त्याचे क्लासेस हुडकायला सुरुवात होते. सेकंड इयर मध्ये ना खरं तर विद्यार्थी इनोव्हेटिव्ह होतो, कारण FY मध्ये कन्सेप्ट क्लिअर नसतात. ड्रॉइंग काढायचं तर ड्रॉइंग येत नाही, मग काय काचे खाली लाईट ठेवून त्याच्यावर कॉपी करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या शीट तयार करणं, असे इनोव्हेशन येतात ना. स्टाईल सुद्धा लाजवून द्यायचे. अरे आम्हाला इंजिनिअरिंग मधलं कळत का नसेल, पण जुगाड आम्हाला माहित आहे. आणि भारतात खरं तर जुगाडच चालतो. भले भले सायंटिस्ट, भले भले इंजिनियर जिथं फेल होतात तिथं जुगाडू माणसं सक्सेस होतात. SY मध्ये असे जुगाड करत करत परीक्षेपर्यंत पोहोचतो. आता पुन्हा ऑनलाईन मोड परीक्षेचा. जर ऑफलाईन असतं तर काहीतरी आणि जुगाड लावला असता. एक रात्र अभ्यास करणं, वेगवेगळ्या ड्रॉइंगची कॉपी करणं, एकमेकांच्या असाइनमेंट वरची नावं बदलून देणं, भरपूर असे ट्रिक्स आहेत ज्यामुळे इंजिनिअरिंग सहज पास आउट होतं. ज्यावेळेस SY ची परीक्षा देतात त्यावेळेस कुणालाही इंटर्नशिप बद्दल माहित, अगदी थोडकेच असतात ज्यांना माहित असतं, पण इन जनरल जवळपास 90% लोकांना इंटर्नशिप माहित नसतं. भरपूर जणांना आपल्याला 4th इयर मध्ये प्रोजेक्ट आहे एवढंच माहित असतं, पण तो प्रोजेक्टची सुरुवात ही FY SY पासून करायची असते माहित नसतं. असंच सेकंड इयर पास होतात वेगवेगळ्या पद्धतीनं कॉपी करून, वेगवेगळे जुगाड करून, मग वेगवेगळे कांड करून. अर्थात इंजिनिअरिंगला गेलाय आणि त्यानं कांड केला नाही असा रेअर मनुष्य असेल, आणि इंजिनिअरिंगची दुनिया कांड करायला लावतेच काय ना काय. अर्थात काय काय जणांचे सिन्सिअर कांड असतात आणि काय काय जणांचे नेक्स्ट लेवलची कांड असतात, प्रो मेंबर्स. मग SY असं उलटतं आणि TY येतं. थर्ड इयरला गेल्यावर जरा अजून मॅच्युरिटी वाढते, जरा अजून सिनियर होतो. आता सिनियर झाले म्हणल्यावर ज्युनियर वर जरा लक्ष ठेवायलाच पाहिजे. यातून काय काय ठिकाणी रॅगिंग चालते, भलेही आता रॅगिंग इलिगल असू दे, पण थोड्या प्रमाणात का होईना बारीक सारीक चालत असते. बंदा जातो थर्ड इयरला, त्यावेळेस मग हळूहळू जरा प्रेशर यायला लागतं. FY मध्ये निवांत राहिलेलं असतं, SY तसंच गेलेलं असतं. मग बरेच विषय बॅक राहिलेले असतात. बॅकलॉगला तर भरपूर जणांचे विषय असतात, मग ते सोडवायचे. पुन्हा SY चे विषय असतात, TY चे विषय असतात, ते सोडवायचे. प्रोजेक्ट ठरवायचा असतो. काय काय जणांना इंटर्नशिप करायची असते, तिथे बरेच गोष्टी असतात TY आणि लास्ट इयरला. मग ते TY करता करता
भरपूर जण एन्जॉय करतात, भरपूर जण अगदी सिन्सिअरपणे नुसतंच इंजिनिअरिंग करतात, नुसतंच अभ्यास रेटतात, नुसतंच घोकंपट्टी करून करून इंजिनिअरिंग पास होतात. काय काय जण कॉन्सेप्ट समजावून घेऊन अगदी नीटनेटका अभ्यास करून मग इंजिनिअरिंग पास होतात. बरेच कॅटेगरी. जरा थर्ड इयर मध्ये आलोय म्हणलं तर प्रेशर वाढतंय, सिन्सिअरिटी वाढते, सिनियरिटी वाढते. थर्ड इयरचं सबमिशन वेगळं, कधी कधी पुन्हा त्याच ट्रिक वापरावे लागतात. त्याचं पूर्ण आहे त्याचं घ्यायचं, नाव बदलून सबमिट करायचं. मग ओरल होते, सेमिस्टर वेगवेगळे सेमिस्टर होतात, त्या सेमिस्टरचे बॅकलॉग, या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि दुसरीकडे सांभाळायचा असतो तो आपला मित्र परिवार. जरा मॅच्युरिटी लेवल वाढलेली असते ना, त्यामुळे जरा खोडकरपणा वाढलेला असतो आणि वेगवेगळे मग जरा डोक्यात प्लॅन तयार व्हायला लागतात. फिरायची प्लॅन, अगदी ट्रिप सुद्धा निघतात, पोरापोरांचे, मुला मुलींची ट्रिप, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल, असं वेगवेगळे असतं, बरंच काय काय असतं. असंच थर्ड इयर संपत येतं आणि पुन्हा परीक्षेचा तोच रट्टा, त्याच ट्रिक्स. ऑनलाईन असेल तर तीच ट्रिक, गुगलाइज आपलं. थोडं टीवायला असं ऑब्झर्व केलं की थोडं जरा मॅच्युरिटी लेवल वाढते आणि त्यामुळे अभ्यास पण करतात बऱ्यापैकी. असं नाही की सगळेच जण कॉपी करतात, थोडं का होईना जरा जबाबदारी यायला लागते. टीवाय उलटतं आणि येतं फायनल इयर. शेवटी आलं फायनल इयर, 3 वर्षाचा स्ट्रगल, अगदी सो कॉल्ड स्ट्रगल. या इयर मध्ये भरपूर प्रेशर असतं, इतकं प्रेशर ना की ते काय काय जण सहन करू शकत नाहीत आणि ड्रॉप आउट करतात इंजिनिअरिंग. लास्ट इयरला आल्यावर पहिले 6 महिने थोडं रिलॅक्स असतं, एकदम थोडं रिलॅक्स असतो. प्रेशर तर असतंच, कारण या वर्षात प्रोजेक्ट असतं, सबमिशन असतं, प्लेसमेंटचं वेगळं. सगळ्यात पहिला काम करायला लागतं फोर्थ इयरला आल्यावर, ते म्हणजे प्रोजेक्ट निवडणं, प्रोजेक्टवर काम सुरू करणं. सेकंड वन असतं ते सबमिशन, असाइनमेंट सबमिट करणं, वेगवेगळे ओरल असतात. पहिल्या 6 महिन्यात ज्यावेळेस प्रोजेक्ट करत असतो त्यावेळेस पण ती प्रोजेक्ट करण्याची पद्धतच वेगळी. कुणाचा जुना प्रोजेक्ट असेल तर ते कॉपी पेस्ट करणे. काय काय सिरियसली करतात, ज्यांना पुढं पोस्ट डिग्री करायची नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नाही, त्यांनी कॉपी पेस्ट करतात, कारण त्यांना पुढे त्या प्रोजेक्टचा उपयोग नसतो. एक तर कसं तर इंजिनिअरिंग केलंय 3 वर्ष, त्यात प्रोजेक्ट सिन्सिअर करा, म्हणजे हाय नाही तेवढी वाट लागते. कधी सवय नसते ना एवढ्या अभ्यासाची, कधी सवय नसते एवढ्या दाखवतीची. मग प्रोजेक्ट करताना वैताग येणं, चिडचिड होणार, ग्रुप मेंबरवरच भांडणं काढणं. काय कायांचा प्रोजेक्ट एवढा भारी होतो की त्यांना पुढं इंटरेस्ट यायला लागतो इंजिनिअरिंगला. 3 वर्षाचा स्ट्रगल करून 4थ्या वर्षी इंटरेस्ट येतो इंजिनिअरिंग मध्ये. अशी पण आहेत काय काय जण. काय काय जणांना वाटतं की नको आता बास, 3 वर्ष वाया घालवलीत, आता इथून सोडणे. आणि काय काय जण रडत खडत काढतात ते 4थं पण वर्ष. ज्यावेळेस प्रोजेक्ट तयार करायचा असतो त्यावेळेस भरपूर जणांचे ग्रुप पडतात आणि प्रत्येकाला एक गाईड अलॉट होतो. खरं तर एक तर आपल्याला काही येत नसतं त्यामुळे. हा असं नाही की सगळंच येत नसतं, थोडं येत नसतं, कारण या आधी कधी सिन्सिअरपणे घेतलंच नसतं. मग नंतर प्रोजेक्ट करताना प्रोजेक्टच्या मेंबरवर चिडणं, वैतागणं, तुला हे येत नाही मलाच येतंय. काय काय जण असतात हुशार, ते मलाच फक्त येते, बाकी कुणालाच येत नाही प्रोजेक्ट. त्या गाईडला पण खोळ्यात काढतात. शिक्षक पण वैतागतात, शिक्षक पण रागवतात, मार्क देऊन टाकतात, कधी कधी नापास होतात, कधी कधी फेल करतात. या सगळ्या गोष्टी चालतात. ज्यावेळेस सबमिशन करायचं असतं ना त्यावेळेस मजा असते, कारण ज्यावेळेस सबमिशनची फायनल डेट आली त्याच्या आधी त्यांना माहित असतं की उद्या सबमिशन करायचं. मग काय एका दिवसात असा काही जुगाड करतात की त्यांचं सबमिशन होऊन पण जात. आणि जे सिन्सिअर सबमिशन करायला लागले त्यांचं सबमिशन मागं पडतं, असाइनमेंट मागं पडतात. आणि जुगाडू माणसं, त्यांना जुगाड कसा करायचं हे माहित असतो. निवांत राहायचं आणि शेवटच्या टाइमाला जुगाड. तर हा जुगाड जास्त वेळ टिकत नाही, पण ऍटलिस्ट तेवढ्या पुरता तर याचं समाधान मिळतं. हे प्रोजेक्ट झालं, सबमिशन झालं, आता 4th इयरचं शेवटचे 6 महिने आले. या 6 महिन्यात वेगवेगळ्या कंपन्या येतात प्लेसमेंटसाठी. ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं की किती कंपन्या येतात, कुठल्या कंपन्या येतात. ज्यावेळेस ऍडमिशन घेतो त्यावेळेस सांगितलेलं असतं आमच्याकडे अमुक अमुक कंपन्या येतात, आमच्या कॉलेजमधून एवढे एवढे विद्यार्थी प्लेस झालेत, एवढ्या मोठ्या कंपन्यात प्लेस झालेत. खरं तर ज्यावेळेस प्लेसमेंट व्हायला लागतं किंवा प्लेसमेंटची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना कळतं की आपलं कॉलेज खरंच प्लेसमेंट करतं का उगाच मार्केटिंग करण्याची एक टेक्निक. त्या आलं प्लेसमेंट. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट बद्दल बाहेरच्या लोकांनी विचारणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं. जितक्या वेळा विचाराल तितक्या वेळा ती जखम भरवळ. प्लेसमेंट हा एक असा विषय आहे ना जिथं पालकांच्या अपेक्षा वाढायला लागतात, इंजिनियर कडे बघायच्या अपेक्षा वाढायला लागतात, समाजाच्या वाढतात, पालकांच्या तर वाढतात, शिक्षकांचे सुद्धा वाढतात. अर्थात शिक्षकांना माहित असतं कुठला मुलगा किती प्लेसमेंट एलिजिबल आहे. ज्यावेळेस प्लेसमेंटची वेळ येते त्यावेळेस मग येतो पहिला ऍप्टिट्यूड क्रॅक करणं सगळ्यात इम्पॉर्टंट. काय काय सहज क्रॅक करतात, काय काय जण आहेच मदतीला गुगल. ज्यावेळेस कोडिंगचा पार्ट येतो, जर IT कंपन्या असतील तर कोडिंगचा पार्ट येतो, मग तो कोडिंग कुणाकडून तर मागून घेणं आणि कोडिंग करणं, त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. प्रत्येक गोष्ट सांगायची कशी,
प्रत्येक गोष्ट जर इथं सांगायला लागली तर इंजिनिअरिंगच्या मुलांची पोल खोल होईल. मग ज्यावेळेस प्लेसमेंटची तयारी व्हायला लागते त्यावेळेस मग इंटरव्ह्यू. अर्थातच इंटरव्ह्यू म्हणजे 2 राऊंड, आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं आलं कम्युनिकेशन स्किल. इथं कम्युनिकेशन स्किल मराठीतून चालत नाही ना, किंवा तुमच्या हिंदीतून चालत, लागतं इंग्लिश, आणि इंग्लिश कधी वापरलं नसतं. आतापर्यंत जेवढ्या पण विद्यार्थ्यांना विचारलं की इंटरव्ह्यू कसा गेला, अरे इंटरव्ह्यू जर मराठीत असताना, अरे कुठली पण कंपनी येऊ दे, सगळ्या कंपनीमध्ये प्लेस झाला, पण बदकिस्मती से इंटरव्ह्यू इंग्लिश में होता है. आणि मग तिथं कळून येतं की आपल्याकडे स्किलच नाही कम्युनिकेशन. काय काय मुलांकडे असतं इंग्लिशचं फाड इंग्लिश बोलतात ना, पण प्लेसच होत नाहीत ना. काय माहिती प्लेसमेंट करणारे तुमच्याकडे काय बघतात, तुमच्याकडे स्किल बघतात, तुमचं कोडिंग बघतात, तुमचं ऍप्टी बघतात, कम्युनिकेशन बघतात, काय कळतच नाही. ज्याचा ऍप्टी मध्ये मार्क कमी आहेत तो इंटरव्ह्यू मध्ये पास झालाय, ज्याचं कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, ऍप्टिट्यूड मध्ये मार्क जास्त आहेत, पण तो इंटरव्ह्यू मध्ये पासच झाला नाही. जे निकाल लावणारे माणसं असतात ते शेवटपर्यंत कळत नाही ते कशाच्या बेसिसवर तुम्ही इंटरव्ह्यूचा निकाल लावताय. बरं, आता एक आहे इंटरव्ह्यू म्हणजे एकच राऊंड आहे, तर 2 राऊंड असतात. पहिल्या राऊंडला पास झालं तर दुसऱ्या राऊंड मध्ये चान्सेस असतात, आणि काय कायांना पहिल्या राऊंड मध्ये पास होऊन सुद्धा दुसऱ्या राऊंडची मेल येत नाही. दुसऱ्या राऊंड पास होऊन सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू पास होत. प्लेसमेंट आहे का काय कळतच नाही. हे प्लेसमेंट सुरू असतं त्यावेळेस 4th इयर मध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा, तू कुठं प्लेस झाला, तुझा इंटरव्ह्यू झाला का, तुझी ऍप्टी झाली का, तुझे इंटरव्ह्यू क्रॅक झाला का, तू कुठल्या कंपनीत प्लेस झालास. काय कारण एका कंपनीतच प्लेस होतात, काय कारण मल्टिपल कंपन्यांमध्ये जवळपास 1, 2, 3 कंपन्यांमध्ये प्लेस होतात. मग नंतर डिसिजन घ्यायचा असतो. मग तो डिसिजन काय जण पैशाकडे बघून घेतात, काय जण निवांत काम आहे तिकडे वळतात. म्हणजे जिथं पैसे जास्त आहेत पण काम पण जास्त आहे अशा ठिकाणी वळतात. भलेही पैसे कमी मिळू देत, पण इंजिनिअरिंग सारखं आम्हाला निवांत जगता आलं पाहिजे अशा ठिकाणी प्लेस होतात. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या 3 ते 4 महिन्यामध्ये फक्त एकच चर्चा, तू कोअर मध्ये झालास का तू आयटी मध्ये झालास, तू कोअर मेकॅनिकलला झालास का तुझं आयटी मध्ये झाले, कुठली कंपनी. बरं आयटी मध्ये झाले तुला पॅकेज किती. ऍव्हरेज पॅकेज इंजिनिअरिंगला 3.5 लाख ते 5 लाखच्या दरम्यानच असतं. हे झालं लोकल इंजिनिअरिंग कॉलेजचं. मी IIT आणि NIT ची बातच करत, कारण आपण तिकडे वळालेलोच नाही. आपण ना तेव्हा सोडून गेलाय ज्यावेळेस JEE आणि CET मध्ये मार्क्स नाही मिळाले. त्यामुळे 3.5 ते 5 लाखाच्या दरम्यान समाधानी राहायला. इथं पण IT मध्ये जास्त प्लेसमेंट होतात, कारण आत्ताचं जग माहित आहे डिजिटल. मग कोअर वाले बोंबाबोंब, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एवढे 3-4च ब्रँच आहेत त्यांची बोंबाबोंब. कारण त्यांना एकतर कोडिंग मधलं जमत नसतं, इंटरव्ह्यू मध्ये बाहेर पडलेले असतात, मग IT मध्ये घुसायचे चान्सेस कमी असतात. काय यातून पण मेकॅनिकलचा आहे तो कोडिंग शिकतो, इलेक्ट्रॉनिक्स आहे तो पण प्रोग्रामिंग शिकतो आणि IT मध्ये घुसतो. असे बरेच आहेत. असं प्लेसमेंट व्हायला लागतं आणि फायनल इंजिनिअरिंग होतं, आणि त्यावेळेस म्हणतो की झालं 4 वर्षाचं इंजिनिअरिंग. असं वाटायला लागतं की आता इथं खेळ संपला, इथं अभ्यास संपला, पर पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ज्यावेळेस इंजिनिअरिंग होतं त्यावेळेस वाटतं आता इंजिनिअरिंग झालं, 4 वर्षाचा स्ट्रगल संपला आणि निवांत आता इथनं पुढे अभ्यास नाही काय. कोण विचारलं, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं, प्रोजेक्ट झाला, 4th इयर झालं, प्लेसमेंट नाही. म्हणलं ना जखमेवर मीठ. इंजिनिअरिंग तर झालं, आता काय, आता जॉब, बिझनेस का आर्ट का पॅशन. डोकं ब्लँक. जुगाडू माणूस पण इथनं डोकं ब्लँक होतं. जवळपास 6 महिने त्याला सुचायचं बंद होतं, कारण पोस्ट डिग्री करायची नसते. इंजिनिअरिंग मध्ये एवढी फाटलेली असते की एमटेक कोण करणार, ME कोण करणार, मग एमटेक कडे कोण वळतच नाही. अर्थात ते वळणारे असतात, रेअर केसेस. बरेच जण प्लेसमेंट झालेले तिथे प्लेस होतात, नोकरी करतात, एमटेक सोडून देतात, कारण त्यांना जॉब गॅरंटी राहिलेली असते. त्यांचं प्लेसमेंट झालं नाही, त्यांचं डोकं ब्लँक झालं ना. डोकं ब्लँक. ज्यांच्याकडे स्किल असतं तो सहज सर्वाइव्ह होतो, पण ज्यांच्याकडे स्किल पण नाही, इंजिनिअरिंग कसं तर केलंय आणि आपल्याकडे काहीच नाही, तो मात्र मग रडत खडत बसतो. हा शेवटचा पार्ट आहे ना इंजिनिअरिंगचा. शेवटचा पार्ट म्हणजे पोस्ट डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. पण काय जण इथं खचतात, कारण त्यांना एकतर प्लेसमेंट नाही झालेलं, नोकरी नाही हातात, घरची जबाबदारी हळूहळू पडायला लागते, वय वाढत असतं. मग करायचं काय. स्किलचं तर नावच नाही कुठं. इंजिनिअरिंग कसं झालंय त्याचं त्यालाच कळतं. इंजिनिअरिंग झालेल्या बरेच जणांना विचारलं इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्हाला काय मिळालं, ते एकच उत्तर देतात, अनुभव मिळाला की परत इंजिनिअरिंग कोणाला करून द्यावं. अरे असं काय एवढं मोठं प्रोफेशन आहे देशात, पण इंजिनिअरिंग झाल्यावर म्हणतात की इंजिनिअरिंग करूच नका का. अर्थात इंजिनिअरिंग मध्ये मजा येते, 4 वर्ष ती फन असतो, ते जी कॉलेज लाईफ असते ती जगायला मिळतं, सगळं मान्य. पण आफ्टर कॉलेज लाईफ काय,
तुम्हाला काय तर रिस्पॉन्सिबिलिटी असते, घरची जबाबदारी घ्यायची असते, नोकरी हुडकायची असते, पैसे मिळवायचे असतात. पण नाही ना, आमचं डोकं ब्लँक होते तिथं. असं का? चला एका स्टॅटिस्टिक कडे घेऊन जातो तुम्हाला. अर्थात आता हे स्टॅटिस्टिक मी काय स्वतःहून काढलेलं आहे. हे स्टॅटिस्टिक किंवा हे आर्टिकल आहे इंडिया मधल्या एका रेप्युटेड न्यूज पेपर्स. हे आर्टिकल असं आहे, अकॉर्डिंग टू इंडस्ट्री एस्टिमेट्स 15 lakh engineers graduate in India every year, out of which only 2.5 lakh students land relevant jobs in technical domains. Out of those, roughly 2.2 lakh openings are in software, within which a vast majority, like 1.8 lakh jobs, are in IT service, garnering around only 3 to 5 lakh per annum LPA in remuneration. म्हणजे जवळपास 2.5 लाख जॉब अवेलेबल आहेत, पण पासआउट किती होतात? 15 लाख. फक्त 3% लोकांना जॉब भेट, मग बाकीच्या 97% लोकांचं काय? थोडं त्या आर्टिकल मध्ये म्हणलंय की द डेटा प्रोव्हाइडेड बाय स्कॅलर, अ प्लॅटफॉर्म बाय एडटेक स्टार्टअप इंटरव्ह्यू बिट, शोड दॅट ओव्हर 80% ऑफ दीज ग्रॅज्युएट्स end up pursuing non-technical careers due to lack of available employment opportunities. म्हणजे जवळपास 80% लोक ही इंजिनिअरिंग फील्ड सोडून आहेत. जर तुम्ही बघितलं तर बॉलिवूड मधले किती तर जण IIT मधून आहेत, किती तर जण इंजिनियर झाले. आर्ट मध्ये गेला तर किती तर जण इंजिनियर झाले. तुम्ही सिव्हिल सर्वंट बघितला तर बहुतेक लोक इंजिनियर झाले. असं का? जर 4 वर्ष एवढे घासायची आणि शेवटी जर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये जायचं असेल, जर इंजीनियरिंग छोड़कर दूसरा फील्ड में जायचं असेल तर इंजीनियरिंग का? पहले इंजीनियरिंग की, उसके बाद MBA किया, उसके बाद अमेरिका जाके बैंक में नौकरी कर रहा है. अगर बैंक में नौकरी करनी थी तो इंजीनियरिंग काय के लिए किया? खरं तर हे खूप सिरियस आहे. म्हणजे एवढे इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचे, 4 वर्ष घासायचे, शेवटी प्लेसमेंट नाही झालं. पण प्लेसमेंटच सगळं काही असतं का? नाही. बरेच जण समजतात की प्लेसमेंट झालं नाही तर आमचं वायाच गेलं, आयुष्यच वाया गेलं, त्या पण प्लेसमेंट म्हणजे सगळं काही नसतं. पण प्लेसमेंट सोडून पण काय तर असतं ना. मग एवढ्या सगळ्यांना जॉब कुठे गेला? 80% लोक इंजिनिअरिंग सोडून दुसऱ्याच फील्डमध्ये, 20% लोकांना जॉब आहे. तर मग ते 80% इंजिनिअरिंग का घेतलं? इथंच म्हणलं ना, ज्या इंजिनिअरिंग करणार असतो त्या इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथं वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. कोण सांगितलंय म्हणून करतं तर शेवटी ही अवस्था होते. ज्यानं सांगितलेलं असतं इंजिनिअरिंग कर म्हणून, तो म्हणतोय तुझ्यातच काय तर फॉल्ट आहे. अरे म्हणजे एवढं घासायचं आणि शेवटी आम्हाला इंजिनिअरिंग जॉबच नाही, असं का? मग काय काय बिझनेस कडे अर्थातच ते एक चांगलं करिअर आहे, बिझनेस किंवा स्टार्टअप. बहुतेक इंजिनियर स्टार्टअप मध्ये घुसतात. आता स्टार्टअपची इंडस्ट्री मोठी या लागल्या, पण स्टार्टअप फेल होतात. अर्थात तिथं सगळं असतंच, प्रत्येक ठिकाणी चढ उतार असतातच. ही झाली इंजिनिअरची दुनिया. इंजिनिअरना जॉब नाही जातात, कितीतर इंजिनियर्स बेरोजगार आहेत आणि अनएम्प्लॉयमेंट वाढायला लागल्या. मग सरकार म्हणतं की आम्ही स्किल शिकू, मग नवनवीन स्किल येतात. म्हणजे हे सरकारला आता कळतं की बेरोजगारी वाढायला लागल्यावर तुम्ही स्किल द्यायला लागलाय. अरे इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात तुम्हाला स्किल शिकवता आलं नाही. जर कोणतं पण स्किल निवडलं ना, त्या स्किल मध्ये मास्टरी केला तर तुमचा हात कोण धरणार आहे? हे सिस्टीमला सुद्धा सांगायला जमत नाही, हे विद्यार्थ्यांना सुद्धा कळत नाही. कारण पहिल्यापासून तसं कोण सांगितलेलं नसतं. 10वी पर्यंत मार्कासाठी पळायचं. मला मार्क एवढे पडले, मला 90% पडले, मला 99 पडले, मला 50 पडले, कोण काटावरच पास झाले. 10वी नंतर काय करायचं? रिलॅक्स करायचं आणि शेवटी पण मार्काकडे पळायचं. मग इंजिनिअरिंग मध्ये जुगाड करायचं. खरं तर आपल्या सिस्टीमनं ना 12वी नंतरच एक स्किल शिकवून, भले डिग्री नसली तर चालेल, तुमच्याकडे स्किल असेल तर आम्ही तुम्हाला इथं घेऊ, या नोकरीवर घेऊ किंवा या जॉबवर घेऊ, तुम्हाला हे बिझनेस करायला लावू. पण तसं नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची असेल तर डिग्री कंपल्सरी लागते म्हणून इंजिनिअरिंग किंवा डिग्रीकडे घुसतात. पण ती डिग्री करता करता एवढा वेळ वाया जातो की मागं बघतात त्यावेळेस जवळपास 4, 5, 6 वर्ष वाया गेलेले असतात. काय काय जणांचं इंजिनिअरिंग 4 वर्ष होत नाही, 5 वर्ष लागतात, 6 वर्ष लागतात. प्रत्येकाची कॅपेबिलिटी वेगळी आहे, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. मग प्रत्येकाला जॉब रोल एकच का? प्रत्येकाला कोडिंगच का? प्रत्येकाला जॉब एकसारखाच का? जर तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे आर्ट असेल तर मग इंजिनिअरिंगला कशाला घ्यायचं? आर्ट मध्ये घुसायचं. मला कळत नाही की आर्ट स्ट्रीम कडे खालच्या नजरेनं का बघतात. म्हणजे ते इंजिनिअरिंग समोर मोठं नाही असं आहे, फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा सायन्स म्हणजे सगळ्यात मोठं नाही ना तसं. आर्ट्स मध्ये पण कितीतरी बरेच प्रकारचे ब्रांचेस आहेत. मग तिकडे वळा ना. तुम्हाला सायन्सच करायचं, इंजिनिअरिंगच करायचं असेल तर ते 4 फील्ड सोडून सुद्धा इंजिनिअरिंग आहे. AI ला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवीन उदयाला आलंय, मेटावर्स याला, तिकडे किती स्कोप आहे. खरं तर हे घडतं ना, कधी कधी पालकांमुळे, कधी कधी पॅरेंट्स, समाज, सोसायटी, ज्या लोकांनी तुमच्यावर पगडा बसवला इंजिनिअरिंगच्या त्या लोकांना. पॅरेंट्सला माझी एकच विनंती आहे, जर त्याला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट नसेल
तर कशाला इंजिनिअरिंगच्या मागे लागतं, कशाला डॉक्टरेटच्या मागे लागतं, कशाला मेडिकल, कशाला फार्मसी. हे इंजिनिअरिंग बाबतीतच नाही, प्रत्येक फील्ड बाबतीत. तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे, तुमचं पॅशन काय आहे एवढंच बघायचं, त्यात स्किल करायचं, एक्सपर्ट व्हायचं आणि आपली दुनिया जगायची. अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग हे देशातलं सगळ्यात मोठं प्रोफेशन आहे, देशातलं नव्हे तर जगातलं. कारण जर इंजिनियर नसते तर देश बनला नसता, कारण इंजिनियर नसते तर माणसांचं जगणं अवघड झालं असतं. किती तर शोध इंजिनियर लावतात. त्यामुळे हा एपिसोड सर्व इंजिनियरला डेडिकेट आहे. जे इंजिनिअरिंग करतायत ते अगदी उत्तम कार्य करतायत, जे इंजिनिअरिंग मध्ये पुढे काहीतरी करिअर करतायत ते अगदीच चांगला निर्णय घेतला. जर तुम्ही हा एपिसोड ऐकत असाल आणि तुम्ही 10वी 11वी 12वी मध्ये असाल तर तुम्ही तिथंच तुम्हाला निवडा, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे का इंजिनिअरिंग करायचं नाही. त्यामुळं इंजिनिअरिंगच्या नादाला लागू नका तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर, मेडिकलच्या नादाला लागू नका तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर. तुम्हाला जे पाहिजे तेच करा. एवढंच होतं आजच्या एपिसोड साठी. फॉलो करा इंस्टाग्राम पेज तेजस्कॅन शो, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या स्टोरी. पुन्हा भेटू नवीन एपिसोड मध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत गुड बाय.